आई आई बोल रे, काय म्हणून राहिला पिंट्या, काय म्हणून राहिला? आई मी म्हटलं ते सोयाबीनची कट्टी आणून घेतो ना. सोयाबीन टाकायला घेईन ना आपल्याला. टाकून घेऊ आता. पाणी चांगलं उरायला तर म्हटलं मग आता फुरसत आहे. पाणी उघडेलं आहे तो टाकून घेतो. आणून घेतो मग बाजारात जाऊन सोयाबीन. तर बाबाला विचारलं का? बाबाला विचारलं का आता? हो आई, बाबाला विचारलं मी. तर बाबा म्हणून राहिले ते की आईला विचारून घ्यायचो एक बार. आईतून पैसे घेऊन घ्यायचो. हो हो गड्या, सोयाबीनचं बी आणून घे, टेन्शन राहत नाही. म्हणजे आता कसं पेरणं चालू करून देऊ आपण सोयाबीन टाकणं. आता पाय बरं पाणी नसतं राहिलं. आता उघड दिली देवानं, टाकून देऊ बरं सोयाबीन. मस्त येईन आपलं सोयाबीन. मग दे ना मग पैसे. गुले येऊला मा सांगा. गोल्यान मी चाललो. शांता काकू आणून राहील ना बी सोयाबीनचं. बरं देतो ना. घे इकडं पैसे घेऊन जाय आणि घेऊन ये बाप्पा. सकाळी काय तेवढंच फुरसतमध्ये घाललं ते परवडते. त्याच्या टायमावर पैयाने झाली पाहिजे बाप्पा आपली. हो म्हणून म्हटलं आई आता कशी फुरसत आहे. आणून घेतो. थांबते 2 मिनिटं, येतो मी पैसे घेऊन. हे घे रे बाबू, पैसे घे. पाहिजे बाप्पा, बरोबर घेऊन जायचं पैसे घेशील. पारशिंग गिरशिंग नको बाप्पा. हो हो आई, बरोबर नाही तुम्ही. बरोबर घेऊन जातो. टेन्शन नको घेऊ तू. हो बाप्पा, एक मुठीने दिलेले पैसा. नाही तर मशीन पडले. ती माईकडे पळूनच जाईन खाली पैसे पडले तर. एक तरी तू हरपला चालतो, पण पैसे नको हरपू देऊ. समजलं ना? हो हो बाप्पा आई, पैसे बरोबर जातो मी घेऊन. ये मग बा, लवकर जाऊ ना. पाणी गिनी यायच्या पहिले ना ठोकीन जाईन. एक अटकून जास्त नाही तर गोले येईन सांगा. गोले ये ना. हो गोले ये ना. गोले आणून राहिला ना. म्हणून तर सोबत सोबत चाललो आम्ही. थोडं भाडंही वाजते आपलं. एकाच भाड्यात येऊन जाते. बरं येतो आई. हा ये बा. चल बाप्पा. गेलं हे पोरगं सोयाबीन आणायला. बी सोयाबीनाचं टेन्शन एवढं कम. हे रिंकू कुठे आहे? दिसून नाही राहिली सकाळपासून. रिंके, रिंके, काय म्हणत आहे का मम्मी? काय म्हणून राहिली? मी इथेच होती घराच्या अंगणामध्ये. ते आपलं घरामागचं अंगण आहे ना, तिथे झाडांना पाणी टाकत होती. झाडं खूप सुकले ना, तर पाणी टाकत होते मी. अहो माय रिंके, तुला आवाज दिला इकडं पाहिलं माय किचनमध्ये याच्यामध्ये. तुला पाहिलं ना माय, माझ्यावर धगधग करते. माहिती दिसली नाही की मला भेस लागते बाई. काहून मम्मी, तुला माझ्यावर अजून पण विश्वास नाही आहे का? आई, मी ते जे झालं ते पूर्ण भुलून गेले. मी माझे नवीन आयुष्य सुरू केलं आता. मला त्या व्यक्तीची आठवण नाही ज्याने मला एवढं दुःख दिलं. मला या गोष्टीची खुशी आहे की तुम्ही मला स्वीकार केलं आई सर्वांनी. मी तुम्हाला कधीच धोका देणार नाही आता. तुम्ही जसं म्हणसाल मी तशीच वागणार. माझ्यावर विश्वास करा आता. हो माय, तर विश्वास आहे म्हणून तू पुऱ्या परिवारासंग लढली ना माय. तर बापा संग, तर भावा संग. आता ते बरोबर झालं, नॉर्मल झाले आता. मला माहित होतं आज नव्हतं नॉर्मल होणार आहेत. ते बी तिला प्रेम करतात ना माय. ते बी तिला प्रेम करतात. जशी मी करते ना तशी ते करतात. फक्त एवढं आहे की त्यावेळेस सिच्युएशन थोडी अलग होती म्हणून तिला ते एक्सेप्ट नाही करू राहिले. आता काय थोडं बोलतात ना संग. थोडं करून तोही राग चालला जाईल. तर भावाचा आणि त्या बापाचा ते काय ते दुश्मन आहेत नाही. ते सगळेच आहेत ते बी. होय, मला काही नाराजगी नाही आहे पप्पापासून पण आणि भावापासून बी. मी त्या प्रकारचं कृत्य केलं म्हणून ते माझी थोडे आता बोलायला त्यांना टाईमच लागेल ना. हो हो माय. आता बाई जाय, आंघोळीला जाय बरं. आंघोळ कर मस्त. आंघोळ करून मग देवपूजा कर. मी आंघोळ झाली. मी देवपूजा करतो म्हटलं. तर म्हटलं जाऊ दे म्हटलं, पहिले रिंकी करून टाकीन देवपूजा. आज मी स्वयंपाकायला लागतो बाई मग. हो हो आई, एक काम करते, मी आंघोळीला जाते. तू तोपर्यंत कणिक वगैरे मळून ठेव. मी पोळ्या टाकते. मग तू भाजी कर. जो भाजी तू छान करतो. माझ्या हातची आवडत नाही भाजी पप्पाला पण आणि दादाला पण. अशी कर मग तू. हो, मी कणिक गिणिक मळून ठेवतो आणि पोछा मारून घेते एवढा. हो, मी आंघोळीला जाते. हो बाई रिंकू, जा मग आंघोळीले. चाल माय, पहिले कणिक लगडून घेतो, मग हात घेत धुतो, पोछा मारून घेतो मग. आई माय, रिंकीचा फोन वाजू राहिला हो माय. आता माय गोठ्याचा फोन. बाई 3 फोन येऊन गेले गोट्याचे. या पोरीने सांगितले नाही. या गोट्या संग बोलू राहिली का माय डबल हे आणि ते का माय गोटे माझ्या घरावर डबल आहे पोरगी. मला धोका दिला काय रिंकीनं? डबल धोका दिला का? पाहू दे बरं मला. नाही माय, याचे तर फोनच आले. अजून रिंकी बोलली नाही. पण बाई काऊन फोन करू राहिला आम्हा पुरीला आता? डबल यांचं चालू झालं काय बाई काय करू माय आता? बस झालं पिंट्या नाही, पिंट्याची बाबा नाही घरी. नाही तर काय तमाशा झाला असता बाई. त्यानं फोन घेऊन उचलला असता तर झालं असतं माहिती का ना. माझ्या पुरीनं काय माय गोटे आणते का मग बाई आता? काय करू सुचून राहिलं काही. रिंकी संग बोलू का? काय करू रिंकीला आवाज देऊ का? नाही बाई, रिंकीला नाही आवाज दे. डायरेक्ट नाही बोलून दिले जियासोबत. हिचा बाप घरात आहे, तमाशा होऊन जाईल. काही म्हणत घेण्यात काही नाही. मी फोन घेतो माझ्यासोबत. नाही, फोन राहू देतो इथंच. सायलेंटर करून टाकतो आणि मी जातो शांताबाईच्या घरी. शांताबाईला विचारतो नाही काय करावं आता. सांगा लागेन बाई. ते येईन तर काही ना काही हल निघेन. कायला फोन करायला पोटाड्या काय म्हणा पोरीला सध्या नाच होत्या गोट्याचा. तर कमला लेस गोड चहा केला हो माय. एवढा गोड नाही पित बाई आम्ही चाय. लेस गोड केला. नाही हो माय शांताबाई, बरोबर तर केला हो माय. मला तर गोडच पाहिजे बाई. ते फिक्का चाय तर मला पिलं ना तर वाटते काहीच नाही पिला.
हो बे ना, ही शांताबाई लेस फेका पेते ना चाय. हां मध्ये बाई गोड पाहिजे बाई. याले बी हां योग्याच्या बाबाला गोड पाहिजे चाय. हो माय जास्त प्यावं नाही म्हणतात गोड चाय. हां आता वय होत चाललं ना आपली, अर्ध्या वयाच्या वर गेलो ना आपण. आता नाही प्यावं माय गोड चाय जास्त. काही नाही हो माय, जे तलब ते तलब. त्या फिक्क्याच्या तलब जातच नाही बिचारे. हां मी पिऊन पाहिला मी फिक्का असं वाटतं काहीच नाही, गरम पाणीच पिऊ राहिलो. का हो कमला तिसून गावाला गेली वाटते माय, घरलेच खाली खाली वाटू राहिलं. नाही तर नातूचा आवाज सुनीचा आवाज चालूच राहते. हो माय हां तिच्या बापाच्या घरी गेली ना, बापाच्या घरी गेली म्हणते. ते तिच्या काकाच्या घरी वास्तू आहे तर तिथे गेली ते. अरे माय कमला तू कोण नाही गेली हो मग? नाही हो माय, मला तिचं गणगोत पटतच नाही बाई. मला नाही आवडत तिचं गणगोत. मी काय जात नाही बाई, कोणीच नाही गेली मी. ते साखर भेटीले मोठ्या मुश्किलने गेली. हां मला पटतच नाही तिचं गणगोत. शांताबाई लय झाला हो माय घर. हां लय घोड झाला बाई. आता माय काय झालं बा? आई माय सुशीलला काय झालं हो माय? लडू कोण राहिली हो बाई, लडू कोण राहिली सांगशील तर माय. हां समजून सांग ना बरोबर काय झालं तर. काय झालं हो माय, काय घोर केला सांग ना बरोबर. शांताबाई हां मी म्हटलं आज म्हटलं मी झाडू मारेल ती तर फोन वाचरेल तर माय. रिंकीचा घडी फोन व्हायचे माय. तर पाहिला माय तर त्या गोट्याची त्या पोटाळ्याची म्हटलं 3 फोन होते माय. माय पोरगी बोलू राहिली का काय माय बाई, कसं घेतलं माहितलं घरात माय मला माहीत माय. बस झालं हिचा रिंकीचा बाप होता त्याच्या रूममध्ये आणि माय पोरगं पिंट्या गेला माय गोल्या संग सोयाबीन आणले. तर बाई काही माहीत नाही पडलं माय कोणाले. मी काही सांगितलं नाही, मी रिंकीला काही म्हटलं नाही. मी म्हटलं बाई काही बोलून गेली पोरगी लढीन अजून तर काहीचा बाप घरात आहे माहीत नाही पडलं पाहिजे माय. तर मी चुपचाप होती बाई, काहीच बोलली नाही. इकडे चालली आली माय मी. सांग बरं बाई ना, या पोरगी काही लहान आहे म्हटलं. हां किती मायनं कष्ट करून तिला घरात घेतलं बाई. आणि ह्याच्या ढवळे कोवली का डबल चालू आहे पोरगी, डबल गोटा संग बोलली का ते. पण माय फक्त 3 फोन दिसले बाई. हां ते बोलली ते पाहिलं माय, ते दिसलं नाही माय किती मिनटं बोलली काय मिनटं बोलली ते नाही दिसलं माय मला. फक्त 3 फोन आले ते दिसलं बाई. काय करू माय काय करू, तो पोरगा आम्हाला लागला बाई वाटते. मग पुरुषा मागं लागला वाटते बाई डबल. काय करू मी आता शांताबाई, काय करावं आता. हो बाई ना घाबरू नको, आपण विचारू पोरीले. हां तू घाबरू नको, आपली पोरगी बोलली नशील मला असं वाटते माय. पण तुझ्या मनाचं शंका आहे तो नवरा जातीच आता बाहेर गेला येशील. हां रिंकी घरी आहे ना, चल आपण घरी जाऊन बोलू. हां काही टेन्शन घेऊ नको तू, काही असलं तर आपण सॉल्व करू. टेन्शन घेतल्यानं होत नसते, समस्याचा हल म्हणजे टेन्शन घेणं नाही आहे. हां टेन्शन घेतलं अजून टेन्शन वाढते. घाबरू नको एवढी, काही झालं नाही. हो वा सुशीला तापुरी विश्वास तोडून नाही तुया. हां तिला माहिती आहे मायने किती विश्वास करून मला घरात घेतलं. हां एवढं तापुरी विश्वास ठेव. माय वाटत राहिलं पण त्या गोट्याचा फोन बाई मला लयच ते पाहूनच टेन्शन आलं माय. फोन काय होते काय नाही मी आता काऊन केला असेल त्यानं फोन मापुरीले. चाल माय काहीच नको करू, चल आपण ताकरी चाल बरं. हो माय चाल बरं सुशीला, टेन्शन नको घेऊ, पाहू काय होते तर चाल लवकर. किती छान वाटत आहे ना. 3 दिवस झाले मी केस धुतलेच होते, आज केस धुतले तर किती छान वाटत आहे. फ्रेश वाटते आंघोळ केल्यानंतर. कोणाचा फोन येतो एवढा? हां कोणाचा येतोय फोन? गोट्याचा फोन. हा कशाला करते मला फोन आता? इतके सारे 5 फोन आले. काय म्हणते हां, माझी एवढी जिंदगी बरबाद करून मला चैन नाही मिळाला का आता? काय म्हणते हां? हॅलो हां काय आहे गोटे, तुला शरम नाही का? माझी तू एवढी लाईफ डिस्ट्रॉय केली. मी कशी तरी मला सांभाळले मी आता, तर त्याच्यात चेन नाही का? कशाला मला फोन करते तू? कशाला करते मला फोन? बिलकुल मला फोन करू नको. बघ तू फोन करशील ना तर सांग माझ्या भावाला आणि माझ्या बाबाला सांगेन त्याचे पाय तोडायला लाईन मी. हां समजलं ना, मला फोन नको करू आता. हॅलो माय डिअर रिंकी, विसरली का मला? गोट्याला विसरली का? हेच होतं का तुझे प्रेम मायावरती? तू तर लय प्रेमाची कसमे खात होती माझ्यासोबत. काय झालं मग आता? हां काऊन विसरली का मला? तू सोडून चालली गेली इथून मुंबईहून मला. लाज वाटू दे स्वतःला, प्रेमाचं नाव देता शी. मला तर शरम येते की मी तुझ्यासारख्या घटिया मुलावर प्रेम केलं. तू मला प्रेम म्हणतो? याला प्रेम म्हणतात? माझा पैसा वगैरे पूर्ण खाल्ला आणि मला एकटं सोडून दिला त्या हॉटेलवरती. जा म्हणे तिकडं रस्ता आहे तिकडं, आणि मला तू असं, मी कसं तरी स्वतःला सांभाळले. तू माझ्या लाईफमध्ये का बरं येत आहे पुन्हा? का बरं येत आहे पुन्हा? सांग मला का बरं येत आहे? तुझ्या लाईफमध्ये नाही आहे मी, मला सगळं ते चांगली लाईफ माझी. मी निश्चय केला आहे की मी माझ्या आईबाबांनी जसं म्हटलं तसेच वागेल आणि त्यांच्या म्हणण्यावरच मी राहील. तू मला परेशान नको करू. मी तुला परेशान करते का? तू मला का बार कॉल करते, का बरं परेशान करत आहे? रिंकी तू माया फक्त प्रेम पाहिलं आजपर्यंत. तू प्रेमच पाहिलं ना. हां माझा घटियापणा थोडा पाहिला तू अजून. माझा घटियापणा पाहिला ना तू गेली कशी काय मला सोडून? तू जाऊ शकत नाही मला सोडून. न पण माझं वापिस आहे. मी तुझ्याकडे वापिस येणार? संभवच नाही आहे, इम्पॉसिबल आहे. हां तू माझ्यासोबत जे केलेलं आहे तुझ्यासाठी काही नाही केलं मी, काही नाही केलं. ज्यांनी मला लहानचं मोठं केलं माझ्या आई वडिलांनी, त्यांना सोडून मी तुझ्यासोबत आले. तू माझी काळजी काहीच नाही केली. मी आता 1 दिवस भटकली पूर्ण मुंबईमध्ये रात्रीला. तुला काळजी होती माझी? मी कुठे गेली काय गेली? काही काळजी नव्हती. कसलं प्रेम? हां तू स्वप्नात पण विचार करू नको की मी तुझ्या लाईफमध्ये येणार आता म्हणून. आणि मला तू तकलीफ देऊ नको. हां मला तकलीफ जर देशील ना तर मी याच्यावरची ॲक्शन घेणार. काय करशील तू? करशील काय? मी तुला असं तंग करत राहणार? हां तुला माझ्या लाईफमधून जाऊ देणार नाही मी.
तू माझ्या लाईफमध्ये आली पहिले. मी तुला सोडणार नाही आता, तुला सोडणार नाही आहे मी. का बरं सोडणार नाही का बरं सोडणार नाही? हो, मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, तू पण माझ्यावरती प्रेम केलं, पण तू प्रेम निभवलं नाही. तू मला धोका दिला. तू धोका दिला ना मला. तू म्हटलं होता ना मी तुझ्यासोबत आले होते, आपण मुंबईला राहिलो होतो, आपण एक नवीन जीवनाची सुरुवात करणार होतं. तू मला काय म्हटलं होतं हॉटेलवरती, काय म्हणाला होता मला की तुला जिकडे रस्ता दिसते तिकडे जा. मी माझ्या रस्त्याने आलेले आहे आता, मी परत वापस येणार नाही आहे. आणि प्लीज तुला हात जोडून विनंती आहे, मला त्रास देऊ नको. आणि मला जर तू त्रास देशील तर तू तुझं पाहून घे मी काय करू शकते. मी खूप काय करू शकते बरं कुठे तुला सांगून देत आहे, सांगून देत आहे. आणि माझ्या मनामध्ये तुझं थोडंसं पण तुझ्यासाठी प्रेम नाही राहिलेलं आहे. ते जे होतं ते पूर्ण संपलं. मी फक्त आता शिकलेली आहे की माझ्या आईवडिलांवर मी प्रेम करेल, बस. आणखी काही नाही आहे. गोट्यातच सांगून देते तुला मी समजून. मायबापाची लाडकी पोरगी इतकी बोलू राहिली, तिथे गेल्यावर जबान फुटली तुला आता. लय जबान फुटली आहे ना. हो, का बरं नाही फुटेल? मला माझ्या आई बाबांनी डबल स्वीकार्य केलेले आहे आणि मी त्यांचा विश्वास कधीच तोडणार नाही. काही पण हो, दुनिया इकडची तिकडे हो, मी कधीच तुझ्याकडे परत येणार नाही आता. ले बच्चा रिंकी, तुला गोट्याला काय तू खेळ समजली का? गोट्यांसंग प्रेम करणं गोट्यासंग प्रेम करणं खेळ समजली का? तू भूलू नको. तू भूलू नको. माझ्याकडे असं काहीतरी डाटा आहे तुझा की मी तो काही पण करू शकतो तुझ्यासोबत. तुझी लाईफ स्पॉईल करू शकतो पूर्ण. समजली ना तू? मी माझ्या हरामीपणावर उतरून आलो ना, तुला कुठचंच नाही सोडणार रिंकी. तुला समजून सांगू राहिलो, माझ्या लाईफमध्ये पुन्हा येऊन जाय. आता तू मला धमकी देतोयस का? धमकी देतोय? काहीच कशाची धमकी? काय स्पॉईल करशील माझी लाईफ? काय आहे तुझ्याकडे? काय आहे तुझ्याकडे सांग मला. धमकी ते टूचे लोक देत असतील. तुला माहिती आहे मी किती कसा मुलगा होतो. मी खूप बेकार मुलगा आहे. तू माझ्या नादात लागायचंच नव्हतं. आता लागली तर पूर्ण लाग. एक तर तू माझ्याकडे परत ये, नाहीतर मला तू 3 लाख रुपये दे. 3 लाख रुपये दे, तुला सोडून देतो मी. हे प्रेम हे प्रेम आहे तुझं? पैशाचं प्रेम होतं? पुन्हा तुला तेच पाहिजे ना, पैसे? मी खूप मूर्ख होते जी माझ्या आईवडिलांना समजू नाही शकली, तुझ्या नांदी लागली. तू माझा मिसयूज करत आहे, पुन्हा पैसे लावून मला ब्लॅकमेल करत आहे. तू ब्लॅकमेल करत आहे ना? काही समजतो त्याला. तू माझ्याकडे येतं 3 लाख रुपये देतो. 3 लाख दे, नंतर तुझ्या पैसा सोडतो. तुझे आणि माझे असे फोटो आहेत माझ्याकडे, जे ते मी व्हायरल करून टाकले ना, तर पुरी जिंदगी ती बरबाद होऊन जाईन तुझी. समजली नाही रिंके? एक तर माझ्याजवळ लवकर येऊन जाय, जास्त टाईम नाही आहे माझ्याजवळ. आणि ते सोनं तू घेऊन इथून चालली गेलेली आहे ते पण परत आण, सोबत येतो माझ्यासोबत राह. गोट्या, तू एवढा खाली पडशील मला वाटले नाही. तू मला ब्लॅकमेल करत आहे, फोटो दाखवून ब्लॅकमेल. मला वाटलं नाही. तू मला वाटलं काही ना काही थोडंसं तरी प्रेम केलं असेल माझ्यासोबत. तू पण काहीच प्रेम नाही केलं. तू एवढा मोठा धोका देत आहे मला. प्लीज तुझे हात जोडते. माझे फोटो व्हायरल नको करू प्लीज. तुझे हात जोडते मी. गोट्या प्लीज. गोट्या, तुला जर वाटत असेल फोटो व्हायरल नको करू तर माझ्याकडे परत ये. 3 लाख रुपये दे, नाही तर जिंदगीतून चालली जाय माया. तुला प्रेम करणं सोबत सोडलं का? मला माय यूज करू राहिली का मग तू? प्लीज गोट्या, माझ्यासोबत असं नको करू प्लीज. तुझे हात जोडते मी. माझे काही हात जोडू नको. मी एवढा काही महान नाही आहे. मी देवता आहे. तुला माहिती आहे ना मी किती कमी नाही. तर मला डायरेक्ट येऊन भेट आणि बोलू. हे आता फोनवर बोलणं बंद. आता फोन बी नाही उचलत तुझ्या मी. फक्त संध्याकाळी फोन करजो मला. काय आहे का मला सांग लवकर. नाही ती फोटो व्हायरल करून टाकी ना. मी फोन कट करू राहिलो. काय तू काय करायचं आहे तुला आता? काय करू बाई मी आता? काय करू? मला तर खूप टेन्शन आलं. काय करू बाई? रिंकी, काय झालं? आई, तो गोट्याचा फोन मला ब्लॅकमेल करत आहे. आम्ही त्याच्यासोबत राहिलेली आहे. त्याने माझे फोटो काढले. आता मला म्हणते 3 लाख दे, नाही तर माझ्याकडे ये, नाही तर तुझे फोटो पूर्ण व्हायरल करून टाकेन, तुझी जिंदगी बरबाद करून टाकेन म्हणते. चुकून फसली व माय तू त्याच्या चक्करमध्ये. गोट्याच्या लय बदमाश निघाला व माय तो. पठाड्या सत्यानाश हो त्याचा बेडा घातो. हो आई, कशी फसली मलाच माहीत नाही. त्यांनी मला प्रेमाचं जाल बिचवलं आणि मला फसवलं. सत्यानाश हो माय त्याचा, सत्यानाश हो. पोरीले तुलासारखी पोरगी फसवली, आता ब्लॅकमेल करू आला. पण हे असं योग्य नाही आहे. पोरीले म्हटलं प्रेम केलं, फसवलं, आणि आता म्हणते तिचा मिसयूज करून तिला पैसे मागू राहिला. एवढी हिंमत त्या पोराची? हो ना काकू, आता काय करू? 3 लाख मागत आहे तो. काय करावं शांताबाई आता? देऊन द्यावं का 3 लाख त्याला? अरे माय, 3 लाख काय? 3 रुपये नाही देऊ त्याला आपण. असंच तो मागत राहीन मग पैसे. ब्लॅकमेल करत राहीन पोरीले. याच्यापासून आपल्याला सुटका पाहा लागेल. 3 लाख आता मागू राहिला, उद्या अजून मागेल. काय तो काय पैसे देत सांगा त्याला? तो सुधारणारा नाही आहे. त्याला म्हटलं सीधा आपल्याला करावं लागेल. त्याला बिलकुल पैसे द्यायचे नाहीत आपल्याला. आता काय करू माय? मी माणसाले तिच्या भावाला माहीत पडलं तर इलेच बोलतील माय. अशा कशा बोलतील माय? आता त्यांच्याशिवाय पर्यायच नाही आहे. माणसाने सांगितलं की नाही गोष्ट. आता पैशा लोक गेलेली गोष्ट. ब्लॅकमेल करू तो. जुना आहे तो ब्लॅकमेल करणं. आपण त्याला पाहू. आता पहिले माणसात बैठक बसवा, काय विचार करा त्याला पाय, आणि त्याला चांगला सबक शिकवा लागेल गोट्याले. हिच्या संग काय कोणत्याच पोलिसांनी असं केलं नाही पाहिजे ना. त्याला 4 चपला मारतो मी. इले या आपल्या रिंकूले चौकात उभं करून त्याला चपला मारायला लावतो. तरी त्याचं दिमाग ठिकाण येईल त्याचा. पण काकू, हे पॉसिबल आहे का? कसं करायचं आता? त्यांनी जर फोटो व्हायरल केले तर माझे?
तू थांब बाई, आपण काही ना काय करू. आता एक मीटिंग बसवू, आपण सगळे विचार करू आणि त्याला कसं आणायचं आहे धाऱ्यावर ते पाहू. हां, तू टेन्शन नको घेऊ, रडू नको. आम्ही या त्या संग बाई, बिलकुल रडू नको. हो माय रिंकू, तू पक्की आहे ना? बस झालं आम्हाला. हां, तू समजलं बाई आम्हाला की तू पक्की आहे, आमच्या ऐकून आहेस. तू टेन्शन घेऊ नका आता. त्याला कसं सिद्ध करायचं आहे, त्याला कशा रट्टे द्यायचे आहेत, आता आम्ही पाहतो ते. काय टेन्शन नको घेऊ पोरी तू. हां, कसा काय येत नाही धाऱ्या पाहू ना आपण. हां, बिलकुल लढू नको. तू पक्की बन. तू पक्की बनशील तर आम्ही मजबूत बनू. पण काकू, त्याच्याकडे फोटो आहेत माझे. हां, त्यांनी व्हायरल गिरेल केले तर माझी खूप बदनामी होऊन जाणार. तू टेन्शन नको घेऊ, आपण बराबर त्याला बरोबर राणा टाकू आणि त्याला बरोबर आपल्या जाळ्यामध्ये फसू. मग त्याला रट्टे देऊ आणि सर काही करू. तू थांब फक्त, तू रडू नको, विचार करू दे आता. हां, काही ना काही विचार प्लॅन करावंच लागेल आपल्याला.